या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमस्कार. पीस ॲडमायरर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात नवरात्रीमध्ये नवदुर्गा सिरीज. पहिली नवदुर्गा आपण काल पाहिली, राजमाता जिजाऊ. तर आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या नवदुर्गा दुसऱ्या कोण आहेत ते पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक नवदुर्गेच्या कॅरेक्टर मधनं आपल्याला भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तशीच आपली दुसऱ्या दिवसाची नवदुर्गा आहे, जिच्या लाईफ स्टोरी मधनं खूप काही छान अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर आपली दुसऱ्या दिवसाची नवदुर्गा आहे ओनके ओबव्वा. होय, तर ह्या ओनके ओबव्वाची गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मदकरी नायक हे चित्रदुर्ग राज्याचा राज्यकारभार सांभाळत होते. चित्रदुर्ग किल्ला अतिशय मजबूत, जिंकायला अतिशय कठीण आणि हैदर अलीचं स्वप्न होतं की हा किल्ला जिंकायचा. त्याने प्रयत्नही तसे केले, पण त्याचे अनेक प्रयत्न असफल झाले. तरीही तो शांत बसला नाही, मला हा किल्ला जिंकायचा आहे. तो सतत असे गुप्तचर पाठवत राहिला की नाही, सगळीकडून किल्ला नीट तपासून पहा, काही ना काहीतरी असं काहीतरी शोधून काढ की जेणेकरून आपण त्या किल्ल्यात जाऊ शकतो आणि तो किल्ला जिंकू शकतो. तर असंच एक दिवस त्याचे जे गुप्तचर फिरत होते त्यांना एक छोटीशी चोरवाट सापडली. पण ती चोरवाट इतकी छोटी होती की त्यातून फक्त एकच सैनिक एका वेळेला आत जाऊ शकत होता. त्यावेळी त्या किल्ल्याचा पहारेकरी होता मदहनुमा आणि त्याची ही बायको ओबव्वा. तर फक्त ज्या वेळेला तो पहारेकरी जेवायला जातो तीच वेळ त्यांना ती साधायची होती. तर त्यांनी असं बघितलं की आता तो जेवायला गेलाय. ह्यांनी प्लॅन केला की आता आपण हळूहळू एक एक करून आत जायचं आणि थोडे सैनिक आत गेल्यावर त्यांनी ते किल्ल्याचं मेन गेट उघडायचं आणि मग आम्ही किल्ल्यावर अटॅक करणार आणि किल्ला जिंकणार, असं हैदर अलीने पूर्णपणे प्लॅन केला. मग हनुमा घरी जेवायला गेला. ओबव्वाने त्याला जेवायला वाढलं आणि तिच्या लक्षात आलं की पाणी नाहीये. आणि नेमकं तो पाण्याचा जो छोटासा तलाव होता तो त्याच वाटेच्या बाजूला होता जिथनं ते सैनिक आत येणार होते. ही ओबव्वा एक घागर घेऊन पाणी आणायला गेली. तिला काहीतरी त्या चोर वाटेतनं आवाज आला, कुजबुज ऐकू आली. ती घरी आली पळत, पण तिने पाहिलं की आपला नवरा जेवतोय आणि त्याला तितकाच तो काही थोडाफार शांत असा वेळ त्याला मिळतो, म्हणून त्याला डिस्टर्ब न करणे हे तिला त्यावेळेला योग्य वाटलं. पण आता करायचं काय, नेमकं त्या चोर वाटेतनं कोण येते. तर त्यावेळी जवळच असं ठेवलेलं मुसळ जे आपण कांडायला वापरतो ते मुसळ तिच्या नजरेस पडलं. तिने काहीही विचार न करता ते मुसळ हातात घेतलं आणि ती त्या चोर वाटेच्या तिथे येऊन थांबली. तिने पाहिलं की शत्रूचा एक सैनिक आत येतोय. जसा तो आत येतोय असं बघितल्यावर तिने ते मुसळ सट्ट दिशे त्याच्या ते डोक्यात घातलं आणि त्याचा मृतदेह ओढून बाजूला सारला. नंतर आणि काहीतरी तिला आवाज आला आणि एक सैनिक आत आला. त्यालाही तिने तसंच केलं, मुसळ डोक्यात घातलं, त्याचा मृतदेह बाजूला सारला. असं करून तिने बरेच सैनिक मारले. इथे तिचा पती वाट बघत बसला, अरे पाणी आणायला गेले, अजून कशी आली नाही. त्यांनी आल्यावर पाहिलं आपल्या बायकोचा रणचंडिका अवतार झालेला आहे आणि तो अगदी चकित झाला तिचा तो अवतार बघून. कारण ओबव्वा ही एक सर्वसामान्य आपण म्हणे हाऊसवाईफ होती. ती कधीही कुठल्याही लढाईला गेली नव्हती, पण आज तिचा तो जो अवतार तिने धारण केलेला हे पाहून तिचा नवरा तिथल्या तिथे अगदी असा चकित झाला आणि बाजूला ते डेड बॉडीज सैनिकांचे पडलेले. त्यांनी लगेच आपल्या किल्ल्यातल्या सैन्याला लगेच अलर्ट केलं, म्हणजे त्यांना खबर पोहोचवली. सगळे सैन्य आले, लढाई झाली आणि ह्या वेळेसही हैदर अलीचं चित्रदुर्ग किल्ला जिंकायचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि ते म्हणजे ओबव्वामुळे. पण ह्या लढाईमध्ये ओबव्वाला मात्र आपले प्राण गमवावे लागले. तर ही ओनके ओबव्वा अगदी इतकी इन्स्पायरिंग स्टोरी आहे ना. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ही स्टोरी सांगताना पण अगदी
माझ्या अंगावर असे काटे येत आहेत. कारण ही एक सर्वसामान्य हाऊसवाईफ, ती कधीही कुठल्या लढाईला गेली नाही, कुठल्याही शस्त्राचं प्रशिक्षण तिने घेतलेलं नव्हतं. पण प्रेझेन्स ऑफ माइंड की नाही, आता काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्या किल्ल्यासाठी, आपल्या राज्यासाठी, राज्य वाचवण्यासाठी आपण लढायला पाहिजे, ही तिची वृत्ती त्यावेळेला किल्ला वाचवण्यास कामी आली. त्यावेळेला जर तिने विचार केला असता की मी का करू, मी तर सैनिक नाहीये, मला लढता येत नाही, मला कुठलंही शस्त्र चालवता येत नाही, अरे रे मी काय करणार, असा जर त्यावेळेला तिने जर विचार केला असता तर त्यावेळी हैदर अली नक्की जिंकला असता. पण जसं मी सांगितलं की ओनके ओबव्वा हिच्या कॅरेक्टर मधनही भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड, म्हणजे तुम्हाला परिस्थिती अशी एक एकदा समोर येते ना की तुम्हाला पटकन डिसिजन घेता यायला पाहिजे. एक एकदा डेंजरस परिस्थितीमध्ये जे अवेलेबल आहे त्याचा हत्यार बनवता यायला पाहिजे, जे काही आजूबाजूला मिळेल त्याचा हत्यार म्हणून उपयोग करता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सर्वसामान्य लोक बऱ्याचदा विचार करतो हे काम काही माझं नाहीये, मी का करू, ही जबाबदारी माझी नाहीये, मी का करू, असा तिने विचार केला नाही. मी सैनिक नाहीये, मी का लढू, मला तर लढाई येत नाही, मी काय करू, मला कुठलंही शस्त्र चालवता येत नाही, आता मी काय करणार. पण त्या ओनके ओबव्वानी ते मुसळ हातात घेतलं आणि आपलं कर्तव्य बजावायला गेली. कर्तव्य म्हणजे काय, ती त्या राज्याची एक नागरिक होती, आपल्या राज्याचं रक्षण करणं हे तिला तिचं पहिलं कर्तव्य वाटलं आणि ती आपल्या राज्याचं रक्षण करायला ती गेली. की माझ्या किल्ल्यावर कोण अटॅक करतंय मला बघायचंय, मी नाही सोडणार त्याला, हा विचार करून ती त्या चोरवाटेशी गेली. आजही चित्रदुर्ग किल्ल्यावर ही जी चोरवाट आहे ती ओबव्वा किल्ली ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आणि ओनक्के म्हणजे मुसळ, कन्नड भाषेमध्ये मुसळेला ओनके म्हणतात. आणि ह्या ओबव्वानी ह्या मुसळीचा वापर करून चित्रदुर्ग किल्ला वाचवला, म्हणून तिचं नाव पडलं ओनके ओबव्वा. तर अशी ही आपली दुसरी नवदुर्गा ओनके ओबव्वा. तर अशाच नवदुर्गांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आमचे हे नवरात्रीचे 9 दिवसाचे व्हिडिओज पाहत राहा आणि त्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या गोष्टी आहेत ना बऱ्याच जणांना माहिती नाहीयेत, की ओनके ओबव्वा कोण आहे हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिचं नाव पोहोचू दे की आपल्या देशात अशाही महिला होऊन गेल्यात. तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तर आता तिसऱ्या दिवसाची आपली नवदुर्गा कोण आहे ते पाहण्यासाठी भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओ.